जुन्नर तालुक्यातील उंडेखडक येथे काल रात्री 10:30च्या सुमारास बेकायदेशीर माती वाहतूक करणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. उंडेखडक गावचे लोकनियुक्त सरपंच निलेश रावते व उपसरपंच गणेश नांगरे तसेच वरील गावातील लोकांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांना काल रात्री 10 वाजता फोन करून सांगितले की उंडेखडक व पश्चिम भागातील काही गावांतून बेसुमार माती वाहतूक करणाऱ्या गाड्या आम्ही गस्त घालून पकडल्या आहेत. असे समजताच देवराम लांडे व जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या माई लांडे व अमोल लांडे हे उंडेखडक गावात पोहोचले असता सदर माती वाहतूक करणारे 5 हायवा ट्रक हे त्यांच्यासमोर येताना त्यांनी थांबवले व तुम्हाला माती वाहतूक करण्याच्या परवानग्या कोणी दिल्या, मात्र वाहतूक करणारे ड्रायव्हर यांच्याकडे कुठल्याही ग्रामपंचायतीची परवानगी दिसली नाही. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, जिल्हा परिषद विद्यमान सदस्या माई लांडे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस अमोल लांडे व उंडेखडक गावचे विद्यमान सरपंच निलेश रावते तसेच उपसरपंच गणेश नांगरे व गावातील ग्रामस्थांनी अनधिकृत माती वाहतूक करणारे हायवा ट्रक हे पश्चिम पट्ट्यातून बंद झाले पाहिजेत. जुन्नर तालुक्यातील उंडेखडक, देवळे, खैरे, खटकाळे या गावातून रात्रीच्या सुमारास बेसुमार माती उत्खनन करून कोणत्याही ग्रामपंचायतीची अधिकृत परवानगी न काढता ही राजरोस माती वाहतूक सुरू आहे. काल रात्री या हायवा ट्रक गावचे सरपंच निलेश रावते व ग्रामस्थांनी पकडले असून यापुढे वरील भागात माती वाहतूक होणार नाही असे देवराम लांडे म्हणाले. जुन्नर तालुका तहसीलदार शिरसाट यांना देवराम लांडे यांनी संपर्क साधून या अनधिकृत माती वाहतूक करणाऱ्या गाड्या तत्काळ बंद झाल्या पाहिजेत असे लांडे यांनी तहसीलदार यांना सांगितले व या वाहतुकीचा त्रास वरील भागातील लोकांना होत असतो. या हायवा ट्रक चालवणारे ड्रायव्हर हे बेदरकारपणे गाड्या चालवत असतात व समोरच्या गाड्या चालवणाऱ्यांच्या अंगावर जातात. त्यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या गाड्या तात्काळ बंद व्हाव्यात अशी मागणी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे, विद्यमान सदस्य माई लांडे व येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामस्थांनी देवराम लांडे, विद्यमान सदस्य माई लांडे, अमोल लांडे हे आल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले आहेत. अशा प्रकारे निलेश भाऊ याचा आपले चांगल्या प्रकारचा बंदोबस्त करून उद्या याची रिपोर्टिंग कलेक्टर साहेबांचं करावं लागणार आहे. अशा प्रकारचं खरं तर हे बेकायदेशीर या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्याकडे आपल्या सगळ्या ग्रामपंचायतचे केवाडी, निमगिरी, खैरी, खटकाळे आणि देवळे या 4ही गावातून अशा प्रकारचा ठराव देऊन या गाड्या तात्काळ बंद व्हावेत. हे कसं त्या याच्यासारखं कराड कुठला वाल्मिक कराड सारखं राजरोसपणे इथं धिपाड ड्रायव्हर येऊन अशा प्रकारचं ही बेकायदेशीर वाहतूक चाललेली आहे. या ठिकाणी याच्यावरती असे जिल्हा परिषद सदस्य माहिताई आणि जिल्हा परिषद सदस्य सुद्धा उपस्थित आहेत. ते हबप कीर्तनकर पांडुरंग महाराज केवाडीचे आहेत. तर या गाड्यांनी खरं तर आता मागं सुद्धा तिकडे एक खडकुंबाला एक असा अपघात झाला होता. रस्त्यावरती पडला माणूस अपघातात, कुणी त्याचा विचार पण केला नाही. इकडे बाळू महाराज आहेत. अशा प्रकारचं ह्या गाड्या खरं तर तुमच्याकडे परवानगी आहात रे? दाखव रे परवानगी आहात का मला? आणि बरं इकडं व्हिडिओ झालं दाखवतो. अरे व्हिडिओ मध्ये येऊ दे तुझी परवानगी मला. ए बॉस, तुझी परवानगी आण ना मला व्हिडिओ मध्ये. इकडे पुढे अडगण काय करतो? रात्रीचं परवानगी आहे का तुम्हाला? दाखवा मला इकडं. गाड्या इथं अडवल्या. तुम्ही व्हिडिओ कॉल जरा उठला ना, 1 मिनिट सर पाठवा व्हिडिओ. व्हिडिओ करून पाठवू ना तुम्हाला. मला आता हे बघा तहसीलदार साहेब, पालकमंत्री त्या म्हणले मला व्हिडिओ करून पाठवा या माती तस्करांचं. मी वरच्या लेवलला कलेक्टरांशी बोलतोय. तर तुम्ही आता नाही आहात. कुठल्याही प्रकारचा कुठल्याही राजकीयाला दबावाला बळी पडू नका. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे याची रिपोर्टिंग होईल. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहेत, लोकनियुक्त सरपंच निलेश रावते उंडेखडकला आहेत आणि आम्ही सगळे सरपंच मिळून आम्ही ही बेकायदेशीर वाहतूक थांबली पाहिजे असं आमची मागणी आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर?
तुमच्यावर कुणाचा दबाव येऊ द्या काय होऊ द्या, पण मावळामध्ये आमचे लोक मातीमध्ये गाडतात. माती नाही राहिली आमच्या लोकांना गाडायला. जर माणूस मेला ना तर आमच्याकडे सरपंच ते मातीमध्ये घालतात. आमच्याकडे आदिवासींची परंपरा आहे. तुम्ही उद्याला ही टीम आमची तुम्ही आम्हाला फक्त द्या साहेब. आम्ही हे सगळं रेकॉर्डिंग केलं तुमचा फोन पण बरं करा साहेब. हो कारवाई करा. हिडू तुम्हाला पाठवतो, गाडी नंबर घेतलेत आम्ही, आणि तुम्ही कारवाई करा. हां, आणि तुम्हाला तसा कलेक्टर साहेबांचा फोन येईलच. बोलतील पालक म्हणतील त्यांच्याशी. हां, हे पोरांना होणार कुठं तुमच्या परवानगी कशी रात्री व्हायची? हां, आणि मग नाही म्हणून सांग ना बाळा. इकडे तुमचं काय, तुम्ही ड्रायव्हर आहे, तुम्हाला काय केलं आम्ही? तुमचं आमचं भांडण नाही का? या इकडे. तुम्ही काय, तुम्हाला आता पगार आहे विचारा. तुमचं काय? इकडे या, इकडे या. तुम्ही दोघं इकडे या. अरे तुमचा तो मुद्दा नाही बाळा. मग गाडीची हवा सोडू का? हे सोडा बरं हवा. चला. नाही नाही असं रे, तुम्ही हेडू मध्ये काय होऊ शकत नाही. तुम्हाला काय करायचं का आमचा? अरे मी काय म्हणतो, तुम्हाला आम्ही काय बोलतोय का? प्रत्येक पूर्ण नाव प्रत्येक मोरे का? तुम्हाला काय म्हणलो का आम्ही? काय नाव बिहारची बसिंग आहे बघा. बिहार गाडी कोणची? तुला आता हात ठेवलं समजतो का? तू पार डायरेक्ट होता आमच्या बिहारची बसिंग आहे. बिहारची ती पाशिंग कुठले? बिहारची. बिहार कुठून भरली का माती? देवळ कोणचे? इकडे ना तुला परवानगी कुठे? हां, काय ना शेट जवळ. शेट शेट जवळ असं इथे तुकडं टाकून आता तिथं. हे पडू ना घ्या चारीचा काही हवा सोडायची. अरे जरा माणसं हात करे थांबत नाही. थांबलो तुझे असं नाही का? तुझा काय दोष आहे? तू ड्रायव्हर आहे, तुला काय लागतं? तो डोले ना 3 मालक झाले इथे. 3 मालक 3 गाड्या 3 नाही तर लोक जमला. बंद करतो फोन. बंद कर, बंद कर फोन. हे येडी लोक जमलं घ्यायचं फोन. आम्ही फोन बोलत होतो, फोन रेकॉर्डिंग केला. तुमचा भरोसा काय बदनाम करतील आम्हाला? दाखव इथं. ही गाडी खाली केली परत तिकडे यायचं नाही. तुझा काय दोष नाही. ए पोरानो ड्रायव्हर परत येऊ नका परत. मी गाडीची हवा सोडून देईल. तुमच्या गुन्हा दाखल. तुमच्या समोर फोन लावला कलेक्टरला. तुम्ही रोजंदारी विचार. तुमचा काय दोष नाही. येऊ नाही तिथं. तुमचा काय दोष आहे रे? तुम्ही बिचारे आपले माहिती आहे का? आमच्याकडे मैत आहे ना, मैत आमची मातीमध्ये होती. माणसं मारा तुमच्या परवानगी आहे नाही. तुम्ही रात्र रात्री माती वाहता. आता हे लोकनियुक्त सरपंच आहेत याचे उंडेखड्याचे. ते येतात त्यांचं गस्त काढाय पोरं सगळी. तो उपसरपंच कुठे सरपंच आहेत? घाबरायचं काय कारण? परत मग गाडी सुट्टी देणार नाही इथून. मग तुला सांगतो मी. ही पोरं सगळी त्यांची ग्रामपंचायत सदस्य तरुण आहेत. मग आम्ही रितशीर पंचनामा करणार. आणि आम्हाला कोणाचाही दबाव आला तर आम्ही कोणता फोन घेणार नाही. या ठिकाणी उंडेखडकच्या कॉलनीला लोकनियुक्त सरपंच निलेश भाऊ रावते साहेब आणि त्यांचे गावकरी, त्यांचे उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, हे बघा ते फोन चालू झालं. हे फोन आम्ही कोणतं इश्यू करत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं ही वाहतूक, बेकायदेशीर वाहतूक बंद झाली पाहिजे. आमच्या इकडे कुठल्याही ग्रामपंचायत आहे ठराव का? केवाडी ग्रामपंचायत आमच्या यांची मुंडेकडे काय निमगिरी कुठल्याही ग्रामपंचायत ठराव दिला नाही. ही वाहतूक जी चाललेली आहे ही सगळी बेकायदे. उद्याला हिडू कलेक्टर साहेबांना पाठवा. आता किती वाजलेत? 10:30 वाजलेत. 10:30चा टायमिंग झाला आहे. ते जिल्हा परिषद सदस्य महिला असून सुद्धा जिल्हा परिषद सदस्य उपस्थित आहेत. सर्व गावकरी आहेत. यांना आता ही गाडी तुमची भरली. हे फोन काही उचलू नको, ते कट कर.
आणि तुला इथं 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 आता तू जर कोणी एखादा साध्या म्हणतो तुम्ही अंगोळ येतं गाडी घेऊन तुला चढ आहे तरी तिकडे तुला असा घ्यायचा ना मी फोन तिकडे फेकील बरं का तुला प्रेमात आम्ही सांगतोय तुम्हाला आमचं काय चालतंय का बरोबर हा मग ते आम्हाला ते फोन बिन फोनचे देऊ नका परत यायचं ना चारी टाकाची हवा सोडली जाईल माती माफीचे इथं फोन चालू झालेले आहेत आम्ही कुणाचाही फोन उचलत नाही कारण ते फोन या ठिकाणी रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न हे माती माफिया करतात निलेश भाऊ अशा गाड्या तपास करीत असताना कुठल्याही मातीवाल्या मालकाचा किंवा ड्रायव्हरचा फोन उचलायचा नाही आपण आपल्या पद्धतीने कायदेशीर करू धन्यवाद तुमचा रोलच नाही पण आम्ही सांगतो पण गाडी तुमच्या हातात आहे ना कशी चालवायची या ठिकाणी या मावळपट्ट्यामध्ये एक वाल्मिक करार सारखा एक मस्ती आल्यासारखे ड्रायव्हर लोक मालक लोक फोन लावून आम्हाला या ठिकाणी ऐकवतात आणि अशा प्रकारचा हा अनाधुंदी कारभार पेसा अंतर्गत कुठल्याही ग्रामपंचायत ठराव नाही काय नाही आणि अशा प्रकारचा हा चाललेला आंदोलन कारभार तात्काळ या ठिकाणी उंडेखड्याचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय एक वाढलाय जिल्हा परिषद सदस्य महिला आहेत आणि अशा प्रकारचा हा चालला धुडकूस कोणी बेवड्या बावड्याने दिले असतील ठराव ग्रामपंचायतची ते आम्हाला घेणं नाही इकडून आजनवळ्यापासून तर इकडं कॉलनीपर्यंत कुठल्याही ग्रामपंचायत याला ठराव नाही अशा प्रकारचा आम्ही याचा निश्चित करतो आणि उद्या तहसीलदार साहेबांनी याचा स्पॉट लावा हे फिरवतो गाड लवकर हे पहिले शिवतर इकडे घे नसेल ऐकत जाऊ द्या फिरून जाऊ द्या हो नका तुम्ही काय इथे थांबले होते सगळेजण